महाराष्ट्र शासनाने आळंदी येथे साकारणाऱ्या 400 एकर जागेतील आणि 750 कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या भारतातील नव्या आध्यात्मिक ज्ञानपीठ प्रकल्पामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भावंडांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या संत भोजलिंग काका महाराज यांचे भव्य आणि दिव्य स्मारक प्रथम उभारले जावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। श्री विश्वकर्मा संत भोजलिंग काका महाराज स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय विद्या सुभाष सुतार यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी आता राज्यव्यापी चळवळ बनली असून जिल्हा स्तरावर प्रशासनाला निवेदने देऊन आवाज उठवला जात आहे। 750 वर्षापूर्वी जेव्हा पैठणहून आळंदीत परतलेल्या ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई या भावंडांना समाजाने बहिष्कृत केले होते, त्यावेळी त्यांना निवारा देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारण्याचे महान कार्य संत भोजलिंग काका महाराजांनी केले। आळंदीच्या सिद्धबेट परिसरात गावाबाहेर या भावंडांना सांभाळणारे आणि त्यांना आधार देणारे भोजलिंग काका हेच खऱ्या अर्थाने माऊलींच्या बालपणाचे रक्षक होते। संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी 7 समुद्रापार पोहोचली आहे। त्यांचे भव्य मंदिर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। मात्र ज्यांनी या महान संतांना घडवले, ज्यांनी कठीण काळात त्यांचे पालकत्व स्वीकारले, त्या संत भोजलिंग काका महाराजांचा इतिहास आणि त्यांचे कार्य जगासमोर म्हणावे तसे आले नाही, अशी खंत दत्तात्रय सुतार यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी दत्तात्रय विद्या सुभाष सुतार इचलकरंजी, श्री विश्वकर्मा आद्य संत भोजलिंग काका महाराज स्मृती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। आळंदी येथे उभारण्यात येणारे भारताचे आध्यात्मिक वैभव ज्ञानपीठ 400 एकर परिसर व 750 कोटी निधी या स्मारकासाठी, या प्रकल्पासाठी शासनाने घोषित केलेला आहे। यामध्ये आद्य संत भोजलिंग काका यांचे भव्य दिव्य स्मारक या प्रकल्पामध्ये असावे अशी मागणी विश्वकर्मा समाजातील सर्व महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून ही मागणी जोर धरत आहे। तर ही मागणी इचलकरंजीतून पहिली मागणी आम्ही प्रतिष्ठानतर्फे केली आणि आज 300 प्रतिष्ठान संस्था मंडळ जिल्ह्यातून ही मागणी जोर धरत आहे। भोजलिंगांचे स्मारक का असावे? ज्यावेळी ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताई यांच्या आईवडिलांच्या देहांत प्रांजलीनंतर त्यांना लहानाचे मोठं व पालकत्व स्वीकारायचे काम संत भोजलिंगांनी केले होते। आज जगाला ज्ञानेश्वरी कळाली, 7 समुद्रापासून ज्ञानेश्वरी बाहेर गेली, तर भोजलिंगांका कोणाला समजले नाही, तर या ज्ञानपीठातून भोजलिंगांचे स्मारक व्हावी अशी इच्छा महाराष्ट्रातील तमाम विश्वकर्मा सुतार समाज बांधव करत आहे। तरी याची दखल महाराष्ट्र शासनाने व आळंदी देवस्थान कमिटीने घ्यावी अशी नम्र विनंती आमच्या भोजलिंग काका प्रतिष्ठानकडून करत आहे। त्यांचे भव्य दिव्य स्मारक, त्या स्मारकामध्ये ज्ञान मंदिर, वारकरी संप्रदायाचे संकुलन असावे, त्यामध्ये मुलांना शिकवण्यासाठी चांगले अभ्यास केंद्र असावे अशा पद्धतीची आम्ही मागणी या ज्ञानपीठामध्ये करत आहे। अशा भव्य दिव्य स्मारकामध्ये याची दखल घेऊन शासनाने याची दखल घ्यावी अशी निवेदन आम्ही संपूर्ण जिल्ह्यातून, तालुक्यातून, महाराष्ट्रातून आम्ही जोर धरत आहे। ही विनंती सर्वांनी सगळ्यांनी मिळून ही मान्य करावी अशी